जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जामनेर मतदारसंघातून नेमकं कोणाला आता नागरिक निवडून देतील, आपला पुढचा आमदार कोण असेल याबाबत आपण जनतेचा कौल समजून घेण्यासाठी जनतेशी सर्वसाधारण नागरिकांशी बातचीत करण्यासाठी आपण आलेलो आहोत। आपण आता देऊळगाव गुजरी या ठिकाणी आहोत। आपल्यासोबत काही या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहे। काय सांगाल, आपला नवीन आमदार आपल्याला जामनेर तालुक्याचे जामनेर मतदारसंघाचे नवीन आमदार कोण असतील? गिरीश भाऊ महाजन, दिलीप खोडपे असतील असं तुम्हाला वाटतं? नाही वाटत। दिलीप खोडपे सुद्धा सर्वसामान्य घरातून आहेत, कामं भरपूर तालुक्यात आहे, त्याच्यामुळे कोणती विकास कामं तुम्हाला पूर्ण तालुक्यामध्ये विकास केलेला आहे। रस्ते आहे, तरुण इथं पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहे, तरुण समाज मंदिरं बांधलेलं आहे, सर्व कामं भरपूर केले आहे। काय वाटतं आपल्या जामनेर तालुक्याचे नवीन आमदार? आपल्यासोबत आणखीनही काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडनं याबाबत चर्चा करणार आहोत। काय सांगाल, आपले नवीन आमदार आपल्या जामनेर तालुक्याचं पुढचं नेतृत्व कोण असणार आहे? गिरीश भाऊ महाजन। दिलीप खोडपे आपलं नेतृत्व करू शकतात असं आपल्याला नाही वाटत? नाही। आपल्यासोबत या ठिकाणी काही युवक देखील आहे, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत। काय सांगाल, आपल्या जामनेर तालुक्याचं पुढचं नेतृत्व कोण असणार आहे? पुढचं नेतृत्व तर दिलीप खोडपे सरच असणार आहे। दिलीप खोडपे सर असणार आहे। दिलीप खोडपे सरांशी आपण सहमत झालेला आहात। आपण नामदार गिरीश महाजन यांना नाही का यांच्यावर यांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवत? नेतृत्वावर विश्वास नाही आहे मॅडम, कारण की काम काही झालेलं नाही आहे। आपल्या मते आपला जामनेर तालुक्याचा पुढचा विकास दिलीप खोडपे सर हे योग्य रीतीने करू शकतील? हो, योग्य रीतीने करू शकतील। या गिरीश महाजन जे आजपर्यंत काही काम केलेलं नाही। या अगोदर देखील दिलीप खोडपे सर हे भारतीय जनता पक्षामध्ये होते, त्यावेळेला आपण आपली कामं घेऊन कधी त्यांच्यापर्यंत पोहोचले होते का? नाही, त्यांच्यापर्यंत कधी पोहोचलेलो नाही, पण आता बदल हवा आहे आणि बदल होईल तर खूप चांगलं होईल। दिलीप खोडपे सर यांच्या समर्थनार्थ यांच्या प्रतिक्रिया यांनी मांडलेल्या आहेत। आता जामनेर तालुक्याला एक नवीन चेहरा हवा आहे, यासाठी आता बरेच जण आपल्या प्रतिक्रिया देत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी आणखीनही काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडनं याबाबत जाणून घेणार आहोत। काय म्हणाल, आपल्या जामनेर तालुक्याचं पुढचं नेतृत्व कोण असणार आहे? दिलीप खोडपे सरांवर आपण विश्वास ठेवून आपलं पुढचं नेतृत्व हे त्यांना मांडतायत। हो। काय आतापर्यंत त्यांच्याकडून आपल्याला काही सहकार्य त्यांनी पण आम्ही सहकार्य करू त्याला। आपण बघू शकत आहात, या ठिकाणी संमिश्र अशा प्रतिक्रिया आपल्याला मिळत आहे। कोणी काहींच्या तोंडावर नामदार गिरीश महाजन यांचं नाव येत आहे, तर काहींच्या तोंडावर आताच राष्ट्रवादीकडून जे आपले प्रतिनिधित्व करतायत ते दिलीप खोडपे यांचंही नाव येत आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी हे काका चहा बनवत आहे, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। काका, काय सांगाल, जामनेर तालुक्याचं पुढचं नेतृत्व कोण असणार? पुढचं नेतृत्व भाजप गिरीश महाजन, भारतीय जनता पक्ष। आपल्याकडे आपण हा व्यवसाय चालवता, आपल्याकडे दिवसभरामध्ये बरेच नागरिक येत असतील, तर काय इथे चर्चाही होत असेल विधानसभा निवडणुकी संदर्भातील। काय वाटतं तुम्हाला, किती मतं हे नामदार गिरीश महाजनांच्या बाजूने असतात किंवा किती दिलीप खोडपे सरांच्या बाजूने असतात? आता मॅडम, ते कसं आहे, दोन्ही पक्षाच्या बाजू लोक मांडतात। कोणी काही म्हणतं, BJP म्हणतो, कोणी राष्ट्रवादी म्हणतो, कोणी काय म्हणतं। तर माझं मत असं आहे की BJP सरकार येणार। जामनेर तालुक्याचं पुढचं नेतृत्व कोण असणार आहे? एवढा काय आम्हाला समजत नाही। आपल्या जामनेर तालुक्याचे आमदार जे आतापर्यंत गिरीश महाजन होते, आता पुन्हा निवडणूक आहे, तर आपण काय वाटतं की आता पुढचेही आमदार नामदार गिरीश महाजनच राहतील किंवा दुसरा कोणता चेहरा आपण पाहताय? दुसरा चेहरा नेतृत्वच राहणार आहे, गिरीश महाजनच राहतील। आतापर्यंत ज्या काही या पक्षातर्फे या महायुती सरकारतर्फे ज्या काही योजना राबवल्या गेल्या याबद्दलचा आपल्याला काय लाभ मिळाला? लाभ आम्हाला तर भेटलाच नाही, आम्ही गेलोच नाही लाभ, आपण लाभ घेतलाच नाही। लाभ असा काही नाही, फक्त काही विमा वगैरे भेटेल चालू झाला, मिळाले। विमा वगैरे कोणकोणते मिळाले? शेतीचा आहे आमचा, शेतीचा धंदा, दुसरा काय आमचा। आपण शेतकरी आहात, तर शेतीविषयकही काही योजना राबवल्या गेल्या, त्याबद्दल काय सांगाल?
शेतकरी योजना काय आता ते पीक विमा वगैरे सगळं करेल त्यांनी. आपल्याला त्याचे लाभ मिळाले? भेटले. आपण या ठिकाणी आलेलो आहोत. इथे हे एक ऑटो स्पेअर पार्ट्सचं दुकान आहे. इथे काही मेकॅनिकल्स आहेत. आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आपल्या जामनेर तालुक्याचं पुढचं नेतृत्व कोण असणार आहे? ते असणार आहे आपले गिरीश भाऊ महाजन. गिरीश भाऊ महाजन का दिलीप खोडके सर नसतील? त्यांच्याविषयी काय सांगाल? ते बी चांगले आहे. ते बी आपल्याला काय वाटतं पुढे कोण निवडून येतील? आपले खोडके सर. आपण आता हे दुकान चालवत आहेत. आपल्याकडे रोज बरेच गिराईक येत असतील या ठिकाणी, तर काय सांगतात, प्रत्येकाच्या काय प्रतिक्रिया असतात? काही काही सर आपले महाजन साहेब म्हणतात, काही हे सांगतात खोडके सर. पण असं काही सांगू शकाल का की म्हणजे या दोघांपैकी नेमकं जास्त नाव कोणाचं असतं? आता ते चर्चा तेच चालेल खोडके सराची. आणि बरेच नागरिक उपस्थित आहेत. आपण यांच्याकडून देखील आपल्या जामनेर तालुक्याचं पुढचं नेतृत्व काय आहे, या सर्वांचा नेमका कौल काय सांगतो याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. काय म्हणाल, पुढचं नेतृत्व आपलं कुठलं असणार आहे? आम्हाला तर गिरीश महाजन पाहिजे. गिरीश महाजन. खोडके सर का नको? ते देखील तळागाळातून उभारीला आलेलं एक नेतृत्व आहे. ते देखील सर्वसामान्यांमध्येच वावरणारं व्यक्ती. हा, पण कसं आहे, गिरीश महाजन ना पुढे म्हणजे भरपूर दिवसापासून कार्यरत आहेत आणि ती कार्यरत पण म्हणजे चांगले कामं करतात. कोणते सांगू शकाल? म्हणजे आता ते सगळे जे कामं झाले ना ते त्यांनी व्यवस्थित केलेली आहे. बाकीचे कुठले हॉस्पिटलचे कामं वगैरे झाले, आता आमच्या घरामध्ये केले तर आम्हाला माहिती आहे. जे माझ्या काकाला हृदयाचा प्रॉब्लेम होता त्याचे म्हणजे त्यांच्यातर्फे सगळं ऑपरेशन वगैरे सगळं झालं त्यांच्यातर्फे. आणखीन काही या ठिकाणी नागरिक आहे, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत. काय वाटतं, आपले पुढचे आमदार कोण असणार आहे? आम्हाला गिरीश भाऊ पाहिजे. गिरीश भाऊच पाहिजे. दुसरं कोणी येत बी नाही, ते नको आम्हाला. बाकीचे आमचे भाऊ चांगले आम्हाला. नामदार महाजन यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी बरेच जण बोलत आहेत. अजूनही या ठिकाणी काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय वाटतं, काय कोण असणार आहेत पुढचे आमदार? माननीय श्री गिरीश भाऊ महाजन. दिलीप खोडके सरांविषयी काय म्हणाल? सरांचं जिल्हा परिषदमध्ये असताना एकही काम झालं नाही. 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष होते. या गावाकडे येऊन पण बघितलं नाही त्यांनी. परंतु आता त्यांचे समर्थकही भरपूर आहेत. ते बऱ्याच प्रमाणात आम्ही बऱ्याच जणांची बातचीत केलेली आहे. तर ते ठामपणे आपलं मत व्यक्त करत आहेत की दिलीप खोडके सर यावेळेसचं नवीन व्यक्तिमत्व असणार आहे. नवीन व्यक्तिमत्व असूच शकत नाही, कारण भाऊंच्या देऊळगाव गुजरीमध्ये कमीत कमी 12 ते 13 कोटी रुपयाचं काम आज रोजी चालू आहे. देऊळगाव गुजरीमध्ये 7 सभामंडप झाले. प्रत्येक क्षेत्रात गल्ली, नाल्या, रोड, रस्ते, गट्टू हे चांगल्या प्रमाणे बसले आहे. आपण सांगितलं तर आपल्या भागामध्ये जवळपास 11 कोटीची कामं हे सुरू आहेत. तर हे नेमके कोणते कामं आहेत हे सांगू शकाल का? शासकीय सभामंडप आहे, गट्टू आहे, रोड आहे, रस्ते आहे. अजून आमच्या इथे 2 किलोमीटरवर एक MSCBचं 12 कोटी रुपयाचा प्रकल्प सँक्शन झाला आहे. विरोधक याबाबत बऱ्याचदा म्हणत असतात की जे काही हे विकास कामं सुरू आहे हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असे आरोपही ते करतात. विरोधकाचं काम तर सांगणंच असतं, कारण विरोधकांनी काही काम केलेलंच नसतं, कारण त्यांचं काम फक्त विरोध करणं असतो. या गावामध्ये बऱ्याच प्रकारचे कामं हे विकास कामं हे झालेले आहे. त्यामुळे आमदार गिरीश महाजन हे निवडून येतील असं मत या ठिकाणी व्यक्त केलं जातं आहे. आणखीनही आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून देखील याबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. नेमका नागरिकांचा कौल कोणाच्या बाजूने हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं होऊन गेलं आहे. काय वाटतं, आपल्या जामनेर तालुक्यामध्ये आता पुढचे आमदार कोण असणार आहे? आपण पुढचे आमदार म्हणून आता कोणाला पाहता? मॅडम, आतापर्यंत तर गिरीश भाऊच इथे होते. 35 वर्षापासून ते काम करत आहे आणि आता पुढेही आम्ही गिरीश भाऊला सपोर्ट करणार, कारण त्यांचे वैद्यकीय कामं खूप चांगले. भलेही 5 वर्षापर्यंत त्यांनी काही केलं नसेल आत्तापर्यंत, पण त्यांनी आत्तापर्यंत भरपूर कामं केली म्हणजे चालू स्थितीला. आणि आताही आम्ही त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करणार. विकास कामं भाऊंनी केले म्हणूनच झाले ना. आता जर चेहरा बदलला तर तो काय कामं करेल आम्हाला कुठं माहीत. पण आता एवढ्या वर्षात आम्ही त्यांच्यावर विश्वास केला, त्यांनी आमची कामंही केली. खरं म्हटलं तर आमची बरीचशी कामं त्यांनी केली. किंवा कधीही कोणतीही अडचण आली असेल, गावात काही अडचण झाली असेल किंवा कोणताही वादविवाद झाला असेल तर भाऊशिवायच निपटता आला नाही आम्हाला. जिथे गेले ते आम्हाला भाऊच दिसले. म्हणून आणि रस्त्यांचा विकास, आमच्या गावाचा विकास पाहू शकतात. बऱ्याच ठिकाणी सर्वच चांगलं आहे. पिण्याच्या पाण्याची सोय पण झाली गावामध्ये आमच्या. नाही, आपण यापूर्वी बोललात की 5 वर्षांपासून कुठलेही कामं झाले नाही. मग याबद्दल काय सांगाल नेमकं? त्यांनी आता केली ना कामं. त्यांना वाटलं आता की मतदान आता आलं आहे जवळ, केली कामं झाली ना. पण याच्यावर रस्त्याचा तो विषय निघाला तर रस्ते खरंच खूप खराब होते, पण भाऊंनी केलं, करून दाखवलं
आणि पुढे पण करतील असा विश्वास पण आहे आणि त्यांना सपोर्ट करणार शेवटपर्यंत. जामनेर मतदारसंघातील हे देवळसगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत. देवळसगाव या ठिकाणी नेमकी राजकीय परिस्थिती कशी आहे हे आपण जाणून घेणार आहे. या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कारण की खूप मुलं घरी बसलेले आहे, त्याच्यासाठी काही ना काही सरकारने केलं पाहिजे का. मालाला भाव नाही. आमच्या पाण्याचा साठा आहे, पण मग धरणं झालेली नाही. आमचे धरण झालेलं आहे पण अंतरावर आहे. आम्हाला आमच्याकडे पाण्याची समस्या आहे. मग आपलं नेमकं मत कोणासाठी असेल? आमचं मत आता खोडपे सरांसाठी. आपण जामनेर मतदारसंघातील देवळसगाव या गावामध्ये आलेलो आहोत. देवळसगाव या गावामधील नागरिकांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी काही गावातील नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. विधानसभा निवडणुकीमध्ये आपले आमदार हे कोण असावेत असं वाटते? आमच्या जामनेर विधानसभा क्षेत्रामध्ये जे सर्वांच्या सुखादुःखात सहभागी होतात, जे आवर्जून सगळ्या लोकांसाठी धावत येतात, असे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन हे अत्यंत तत्परतेने सेवा देतात. आम्ही केव्हाही फोन केला तर गिरीश भाऊ या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याचा सुद्धा तत्परतेने फोन उचलतात आणि आम्ही रुग्णसेवेसाठी, रुग्णांच्या मदतीसाठी जर भाऊंना फोन केला तर भाऊ तत्पर हजर असतात. त्याच्यासाठी आम्हाला आदरणीय गिरीश भाऊ महाजन हेच या तालुक्यातून निवडून यावेत अशी आमची इच्छा आहे. जामनेर मतदारसंघातील राजनी गावामध्ये आपण आलेलो आहोत. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. जी प्रत्येकाच्या तोंडावर आपले पुढचे नेमके आमदार कोण याबाबतच्या चर्चा प्रत्येक ठिकाणी या रंगताना दिसत आहे. आपण हे आता राजनी गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी काही स्थानिक नागरिक देखील आहे, आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांचे हे मतं जाणून घेणार आहोत. दादा, काय वाटतं आपले पुढचे आमदार नेमके कोणाला पाहताय आपण? गिरीश भाऊ महाजन. गिरीश भाऊ महाजन. आपण दिलीप खोडपे सरांबद्दल काय विचारलं? नाही, त्याच्याबद्दल नाही काय बोलू शकत नाही. त्यांनी काय विकास कामं आपल्या गावासाठी केले? विकास कामं भरपूर केले आमच्या गावासाठी. कोणकोणते केले, काय सांगू शकाल? दलित वस्ती सुधारण हे केले, दलित वस्तीचे हे केले. कोणत्या योजना आपल्या गावासाठी राबवल्या गेल्या? जलजीवन मिशनची योजना आमच्या गावात राबवलेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी आणखी काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल पुढचे आमदार कोण असतील? आमदार सांगू शकत नाही आम्ही, पण मग आपलं मत कोणाला असेल? आमचं मत तुतारीला आहे. काय सांगाल बाबा? आम्हाला गिरीश महाजन आवडत आहे. आपले सगळे कामच करून दिले. 100 मतदान आहे माझ्याकडे. सांगतो मी नाही घाबरत कोणाला, बरोबर. माझं नाव हरिप्रकृत चांदणे आहे. मी गिरीश महाजनचा 20 ते 35 वर्षापासून काम करत आहे आणि मी आज सदस्य आहे राजनीचा. आपण जामनेर तालुक्यातील राजनी या गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी काही मंडळी बसलेली आहे, आपण यांच्याकडनं जाणून घेणार आपले पुढचे आमदार नेमके कोण असणार आहेत? खोडपे सर. खोडपे सर. आपण खोडपे सरांची सहमत आहात? नामदार महाजन का नाही? नाही, आपण त्याचे जे मागले मॅडम आहे ना माणसं ते चांगले नाही कार्यकर्ते. म्हणजे आपण त्यांच्यावर नाराज नाही आहात, तर त्यांच्या कार्यकर्त्यांवर नाराज? हां, कार्यकर्त्यांना. काय सांगाल? ते बरोबर बोलत आहे, जे बोलत आहे ते खोडके सरच येणार आहे. गिरीश भाऊ मागेच होतो आम्ही, पण कार्यकर्ते जरा खेळून राहिले. खोडपे सरांच्या मताशी सहमत होऊन आपण बीजेपी पक्ष सोडून आता राष्ट्रवादी काँग्रेसला सहमत देत आहे का? बरोबर. काय सांगाल दादा, कोण येतील नेमके? आपले पुढचे आमदार कोण असतील? गिरीश भाऊ. आमदार गिरीश महाजन यांच्या मार्फत काय विकास झालाय आपल्या गावाचा? आमच्या गावामध्ये काही विकास नाही, पण गिरीश भाऊची समर्थ आहे. विकास कोणताच नाही आमच्या गावात. या गावामध्ये काही तरुण या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपल्याला आपले पुढचे आमदार म्हणून आपण कोणाला बघताय? मंत्री महोदय गिरीश महाजन. दिलीप खोडपे सर का नाही? हो, त्यांचं असं काही नाही, पण मंत्री महोदयांसोबत आमचे घरगुती संबंध आहेत सर्वांचे. ते आमच्या परिवारातले सदस्य आहेत. त्यांच्या मार्फत कोणत्या अशा योजना राबवल्या गेल्या की ज्या तुम्ही आपल्या गावातील सांगू शकता? कबड्डी मॅट असेल, अजून डोम असतील, प्युअर ब्लॉक असतील, हे रस्ते असतील, इथं
उदाहरणच आहे. राबवले जातात, शिबिर घेतात दवाखान्यांचे, सर्व रुग्णांमध्ये ते स्वतः येतात बघायला रुग्णांना. काय सांगाल? गिरीश भाऊचं काम चांगलं आहे, त्यांच्या पुढे इथे चांगले कामं करतील गावात. जे शेतीविषयक योजना राबवल्या जातात गिरीश महाजन ज्यावेळेला आम्हाला पाटबंधारे मंत्री होते आपले जलसंपदा मंत्री, त्यावेळेस आमच्या गावामध्ये 5 बांध त्यांनी बांधले. त्या बांधाचं पाणी 1 किलोमीटरपर्यंत आज बी आहे. आणि पहिले हरभरा घेत होते, आता गहू केळीसुद्धा आमच्याकडचे लोक आज घेत आहे. काय सांगाल आपले नेमके पुढचे आमदार कोण असतील? भाऊ गिरीश भाऊ. काय विकास कामं काय झालेली आणि तुम्ही कोणकोणती असे सांगू शकाल? गावाचे सभामंडप, मंदिराले मंदिर, राम मंदिर, रस्ते आणि वलायती सुद्धा झालेली. काय सांगाल बाबा आपले पुढचे आमदार कोण असतील? आमदार कोणी असो, शेतकऱ्याकडे पहिले शेतकरी मातीत चालला सगळा, जीवानं चालला शेतकरी. आज लोक आत्महत्या करत आहे. शेतकरी कोणी एवढा तेवढा अतिवृष्टी झाली, एवढा तेवढा माल पकला, त्या मालाला अजिबात भावनी काय सरकारले ना आमदारले खासदारले पाहता काय अतिवृष्टीमुळे 2 वर्ष झाल्या एवढा रस्ता अपूर्ण, या रस्त्याचा कोणी विचार करत नाही. आणि वेळ पडला की मग आमदार खासदार आमके डमके सगळे येत राहता. हां, जनतेकडे पहा ना. अहो रात्र शेतकरी कष्ट करू राहिला, तो जे छटाकभर जो माल पिकवला त्या मालला आम्ही भाव नाही, त्याचा माल तो विकू शकत नाही, त्याचा भाव व्यापारी ठरू शकतो. हे काही शासन आहे का? शेतीविषयक देखील काही योजना राबवल्या गेलेल्या आहेत. शेतीविषयी भरपूर राबवणं चालू आहे, भरपूर राबवणं चालू आहे. ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, अमका आहे डमका आहे, ते सगळं खरं आहे. पण योग्य तो मालाला भाव आहे का? काय करेन तो शेतकरी जीवनी जाणार तर काय सर्वसामान्याच्या तडक्यात मरून जाईन. हे झालं एका शेतकऱ्यांविषयी, पण विकासावर आपण काय बोलू? अहो विकासावर तर विकास आहेच ना, विकासाबद्दल कोण नाही म्हणताय. विकास तुम्ही तुमच्या पातळीवर करताय, पण शेतकऱ्याचं हित आहे का त्याच्यात विकासामध्ये? शेतकऱ्याचा हित आहे का? शेतकऱ्याचा विचार करा ना. आज किती शेतकरी रस्त्यावर उतरले, याचा काही विचार आहे? मुलांचे लग्न आहे, मुलींचे लग्न आहे, त्यांना काही आजार आहे, व्याधी आहे, घराचं काम आहे, अनेक समस्या आहे शेतकऱ्यामागे. नैसर्गिक असा करतो, मग शेतीमालाला भाव द्या, योग्यता भाव ठरवा, तो कायदा तयार करा. आपल्याला आता एक नवीन चेहरा जामनेर तालुक्यासाठी नवीन चेहरा हवा असं आपण आपलं मत आहे का? अहो नवीन आला तर तेच आहे, जुनाही आला तर तेच आहे, त्यात काही बदल होत नाही. फक्त तुम्ही आपण नांगणं करतो इकडे, ते सगळे एकत्र आहे. आपण बघू शकत आहात या ठिकाणी नामदार गिरीश महाजन यांच्या कार्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे, तर काही ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ देखील बोललं जात आहे. आता नेमकं आपल्या जामनेर तालुक्याचे आमदार कोण होणार आहेत याकडे जनतेचा कौल काय हे अजूनच आपण काही नागरिकांशी बोलून जाणून घेणार आहोत. काय वाटतं तुम्हाला, आपले पुढचे आमदार कोण होतील? आता ह्या जामनेर तालुक्यामध्ये थोडा मागासवर्गीय भाग असल्यामुळे गिरीश भाऊ शिवाय पर्याय नाही आहे. कारण त्यांनी 15 ते 20 वर्षाच्या अगोदर कापूसवाडीला जवळ मोठं डॅम त्यांच्यामुळेच तयार झालेला आहे. ह्या परिसरामध्ये जो कोरडवाहूचा एरिया होता तो थोडाफार बागायतीचा झालेला आहे. हे खरोखर पुण्य जर म्हटलं तर गिरीश महाजनची आहे. परंतु थोडंफार काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतात, शेतीमालाला भाव नसल्यामुळे हाच थोडाफार शेतकऱ्यांची नाराजी असते. परंतु शेवटी गिरीश भाऊ शिवाय पर्याय नाही आहे या जामनेर तालुक्यासाठी. तरी सुखात दुखात येणार जाणार कोण? फक्त आपले गिरीश भाऊ, एकच भाऊ गिरीश भाऊ. आपण बेटावत बुद्रुकमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी काही नागरिक बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बाबा काय वाटतं आपले पुढचे आमदार कोण असणार आहेत? भावी आमदार आपले गिरीश भाऊ महाजन. दिलीप खोडपे नाही का? नाही, दोघे पण सांगते, पण भाऊचं काम चांगलं आहे. थोडं काय केलंय तुमच्या गावासाठी? काय विकास कामं केली गेली? भरपूर विकास केला भाऊने. कोणता सांगू शकाल? हे आपल्या धरणाचे कापूसवाडी धरण केलं आहे. भविष्यात आपल्या बेटावमध्ये पण धरण करण्याची इच्छा आहे, त्यांनी करावं काम ते. काय सांगाल आपले पुढचे आमदार कोण असतील? बदल हवा मॅडम. मला 35 वर्षापासून एकच आमदार झाला आमच्या, बदल हवा थोडाफार. आपण 35 वर्ष त्यांना समर्थन केलंय. हो, त्यांनाच केलं आम्ही समर्थन. यावेळेस नेमकं कोणतं कारण आहे की आपण आता बदल? नाही, पण बदल असल्यामुळे थोडं आणखी प्रगती होत चालते. मग आपलं नेमकं मत कोणाला असणार आहे? खोडपे सरांना. आपण इतके वर्ष त्यांच्या सोबत होते भारतीय जनता पक्षासोबत. एक आमचा मराठी माणूस आहे, मराठी समाज म्हणून त्यांना मला मत करायचं. मग आता आपण खोडपे सर 30 वर्ष आम्ही गिरीश महाजनलाच मतदान केलं. काय सांगाल आपले पुढचे आमदार कोण असतील? खोडपे सर.
खोडपे सर. गिरीश महाजन नाही का? नाही. आपल्याला जो जामनेर तालुक्यात जो काही विकास केला असं म्हटलं जातंय, तर त्यावर आपण काय म्हणाल? इथे बेटावरचा विकासच केला नाही त्यांनी. ते राम मंदिर पडेल, इकडे रस्ते पडेल, विकास झाला नाही असं म्हणणं नाही. आणि काही बेटावद बुद्रुकमधले काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. काय वाटतं तुम्हाला आपले पुढचे आमदार कोण असणार आहेत? दिलीप खोडपे सर. दिलीप खोडपे सरांनाच आपलं समर्थन का? कारण नवीन नाही आहे ना, समजा उमेदवारी आहे. 30 वर्षात त्यांनी काय केलं आहे महाजन साहेबांनी? काहीच केलं नाही. तर तालुक्याचे पुढचे आमदार कोण असणार आहेत? दिलीप खोडपे सर. दिलीप खोडपे सरांवर विश्वास ठेवून आपण त्यांना पुढचं आपलं मतदान करणार आहोत. हां. काय तुमच्या या अगोदर कुठले कामं दिलीप खोडपे सरांच्या वतीने झालेत का? नाही, कोणतीच नाही. मग आपण नेमकं कोणत्या उद्देशाने त्यांच्याकडे आपले पुढचे भावी आमदार म्हणून बघतो? गिरीश भाऊ नको आहे आम्हाला, मुंबईचे मालक तो दिलदार आहे पण चमचो से बेजार आहे. म्हणजे तुम्हाला आमदार गिरीश महाजन यांच्याशी काही नाराजगी नाहीये? त्यांचे जे इतर त्यांचे त्यांच्याशीच बोलणं आहे आमचं. ही मेते पण गावापर्यंत पोचत नाही मॅडम, इतकं लक्षात ठेवा. आपण आतापर्यंत बऱ्याच प्रतिक्रिया घेतलेल्या आहे. प्रत्येक ठिकाणी हा एक मुद्दा नमूद करण्यासारखा आहे की प्रत्येकाच्या तोंडावर आमदार गिरीश महाजन यांचं नाव येतं आहे. हे चांगल्या कामामध्ये चांगले कामं त्यांचे प्रत्येक ठिकाणी होत आहेत, परंतु त्यांचे जे कार्यकर्ते आहेत यांच्याविषयीची नाराजगी ही बहुतेकांच्या तोंडावर आहे. माणूस आहे पण आता काही उलटपालट करीन थोडंफार. तुमच्या काय अपेक्षा आहेत नवीन आमदारांच्या? रोड होता तो झालाच नाही आमचा. जे आमचा लिंगोबाचा रोड होता तो बी झाला नाही. आम्हाला विमा भेटला नाही. आम्हाला अजून काय म्हणतात ते नाही, कंट्रोल भेटत नाही. काय उपयोग आहे त्याचा? 20 वर्ष मतदान चालतं, कंट्रोल भेटत नाही. आपण एवढे वर्ष आमदार गिरीश महाजनांनाच मतदान केलं पण आपले कुठलेही कामं झाले नाही. कोणतेच कामं झाली नाही. काय वाटतं खोडपे सर निवडून आल्यानंतर आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील? आता ते परमेश्वर त्याला बुद्धी देईल. पण आपलं मत हे खोडपे सरांनाच. हा, आपलं मत खोडपे सरांना. आता या बारीनं खोडपे सरांना. जागृत स्थान आहे मंदिर लिंगोबाचं महादेवाचं, तो रोड सुद्धा झाला नाही. टेन्शन तर होता ना, सगळं गेलं. काऊन झाला नाही? कारण काय कारण आहे? तो माणूस तर पैसे देतोय की नामदार खात्यातून, मग होत काऊन नाही? माणूस चांगला आहे, माणसाची घेणं देणं नाही. गिरीश महाजनपेक्षा मोठे का? गिरीश महाजनपेक्षा मोठे. मग तसंच म्हणलं जाईल ना. तुमचा सल्ला तसा बरोबर आहे ना. मग मॅडम गिरीश महाजनांना तिकीट द्यायचा, गिरीश महाजनच्या चमच्यांना तिकीट द्यावं, असं आमचं म्हणणं. अनेकांच्या प्रतिक्रियांमधून आमदार गिरीश महाजन यांचे जे कार्यकर्ते आहे यांच्यावरची नाराजगी स्पष्ट दिसत आहे. आणि फक्त कार्यकर्त्यांवरील नाराजगीमुळे अनेकांनी नवीन चेहरा हवा असा पर्याय त्यांनी निवडलेला आहे. आणि यामुळे त्यांनी दिलीप खोडपे सर हेच विजयी होतील आणि त्यांनाच आम्ही मतदान करू असा हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मतदान आहे तेच बोलणार आहे. माझं कसं आहे, जरी परिवर्तन पाहिजे असेल तरी परिवर्तन होणार नाही. कारण म्हणा जो विकास भाऊनी केला आहे तो सर्व जगानं पाहिलेला आहे. त्याच्या कारणाने परिवर्तन हे होणार नाही. एकदा गिरीश भाऊच येणार. त्याच्या बाहेर तू तरी सांगलं हेच होतं परिवर्तन. हे फक्त मतदान घरी सगळे तुतारीवाले बाहेर बसलेले असतात तेच आहे. बाकी मतदार गावात राहता, घरात राहता. तुम्ही घरात जाऊन विचारा. लाडकी बहीण योजना सुरू केली. गरीब महिलांना सुद्धा 1,000 रुपये भेटत दिवाळी. या गावात पाण्याला जाणं पडत आहे अगोदर. आता असे पाहा तुम्ही पाणी 24 घंटे राहतात. कारण हे जे कापूसवाडीचा जो धरण बनवलं आहे गिरीश भाऊच्या प्रयत्नातून झालेलं आहे. त्यामुळे काय झालं की हे जरी याच्यात बसत नव्हतं नियमात तरी गिरीश भाऊंनी जेव्हा युतीचं शासन होतं, अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं, त्यांनी दिल्लीच्या जवळजवळ 25-30 वाऱ्या केल्या. फॉरेस्टची जमीन मिळत नव्हती, फॉरेस्टची जमीन मिळवून दिली. काय वाटतं आपले पुढचे आमदार कोण असणार? दिलीप खोडपे सर. दिलीप खोडपे सर. आपण त्यांच्या कोणत्या धोरणांना धरून आता आपण हे सांगतायत की ते विजयी होतील? धोरणांना म्हणजे आता भाऊंनी 30 वर्ष भाऊ आमदार होते तालुक्याचे. त्यावेळेला आपण त्यांचं समर्थन केलं होतं. हो, 100%. म्हणजे आपण दिलीप खोडपे सर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे तर आपण त्यांच्या समर्थनार्थ सांगतायत? नाही, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला म्हणून नाही, तर परिवर्तनाची लाट आहे.
आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्याच्यामुळे परिवर्तन 100% होणार आहे. कारण भाऊ 30 वर्षापैकी समजा 7-7.5 वर्ष मंत्री होते आणि जलसंपदा खात्यासारखं एक मोठं खातं त्यांच्याकडे होतं. परंतु त्यांनी या 7 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्य समजा आता नुकतंच काही वेळापूर्वी या गावामध्येच काही नागरिकांशी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की आपल्या या गावामध्ये अनेक योजना राबवल्या गेल्या. गावामध्ये योजना राबवल्या गेल्या तर ग्रामपंचायत मार्फत योजना राबवल्या गेल्या. परंतु गावाचा जो मेन हे मूळ असतो ना, तो असतो शेतकरी, बरोबर. आणि शेतकऱ्यांच्या ज्या मूळ समस्या आहे त्या आहे वीज, रस्ता आणि पाणी. आणि शेतीविषयक देखील आता बरेच वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. आता त्यांनी शेतबिल, वीज बिल माफ केलं, ही गोष्ट बरोबर आहे. परंतु कपाशीचे भाव कुठे चालले? ज्या 2013ला पण कपाशीचे भाव 7,000 रुपये होते आणि 2024ला पण कपाशीचे भाव 6-6.5 रुपये, 6 पण नाही, आता तर 5.5-6 आहे. मग आतापर्यंत 2013चा जो खर्च होता उत्पादन खर्च आणि आजचा उत्पादन खर्च तुम्ही जर याचा ताळमेळ लावला मॅडम, तर तो 6,000 रुपये भाव म्हणजे नफा तर सोडा तुम्ही, पण जो लावलेला खर्च आहे तो पण शेतकऱ्याचा निघत नाही. म्हणजेच आपण दिलीप खोडपे सरांच्या समर्थनार्थ यावेळेस आपलं मत देणार आहात, काय सांगता? हा, इंच जमीन पाण्याखाली येणार होती, अजून शेतरस्ते होणार होते. आपल्या गावाचा पाणी प्रश्न सुटलाय? हा, पाणी प्रश्न सुटलाय, पण मग ते समजा येणे ना बाकीचं. आपण शेतजमिनीचा मुद्दा सांगताय आणि त्या शेतीसाठी पाणी नाही असं म्हणतात. हां, आमचे जे होतं ना, त्यांनी आमचा जो हा एरिया होता हा रेड झोनमध्ये टाकून दिलेला होता. म्हणजे इथं म्हणजे आम्हाला सरकारी विहिरीचं अनुदान पण इथं मिळणार नाही. ज्या वेळेस जेव्हा हा एरिया रेड झोनमध्ये नव्हता तेव्हा गिरीश भाऊच्या लाभार्थ्यांचंच इथे विहिरी झाल्या, त्यांचेच कामं झाले. आणि ज्यावेळेस सर्वसामान्य लोकांच्या विहिरी होण्याच्या ज्या वेळ आली, पार्शलिटी होते असं तुम्हाला? 100% पार्शलिटी होते. आणि काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय वाटतं पुढच्या सर्कलबद्दल, आमदारबद्दल मला काहीच वाटत नाही आहे. आम्ही TV पाहिले, सर्वे पाहिलेले, त्यांनी सवलती खूप दिलेल्या आहे. आणि एक मला विशेष वाटत आहे की यांनी जे सांगितलं शेतकऱ्याबद्दल ते योग्यशीर आहे. कारण मालाला भाव पाहिजे, कपाशीला भाव पाहिजे, मकाला भाव पाहिजे. आणि आम्ही रात्री बातमी बघितली जसं मुलींना 100% BHP-वाल्यांनी आपली सवलत दिली शिक्षणाला, तशी विद्यार्थ्यांनासुद्धा ते देत आहे. आणि आता पण ती बातमी चांगली आहे आणि या बातमीबद्दल मला अभिनंदन वाटतो. शिक्षण अजून पुढं जावं बुवा, पण शेतकऱ्याचा एक भावाबद्दल तुम्ही काहीतरी निर्णय घ्या, एक माझं एक सांगायचं आहे. नामदार महाजन यांच्याबद्दल समर्थनार्थ या ठिकाणी काही नागरिक बोलत आहेत, परंतु त्यांच्या काही अपेक्षा आहे, त्या अपेक्षाही त्यांनी पूर्ण कराव्यात अशाही ते मागणी करतायत. मॅडम, ह्यावेळेच्या इलेक्शन बघता आपण बदल हवा असंही काही नागरिकांना वाटतंय. काही नागरिकांना वाटतंय की आपल्याकडे विकास झालेला आहे, पण 30 वर्ष आपल्याला नेमकं काय वाटतं? मला असं वाटतंय की 30 वर्षाचा जो कालावधी आहे त्या हेतूने जर कधी जी कामं झाली ते तितके पुरेसे नाही आहे. म्हणजे 30 वर्षामध्ये भरपूर काही होऊ शकलं असतं. 30 वर्ष आपल्याकडे इतका मोठा कालावधी आणि तालुका, जर तुम्ही तालुक्याची बारामती करणार आहेत तर त्या हेतूने तुम्ही कामं करायला पाहिजे होती. ती कामं आपल्याला दिसून येत नाही. आपल्याला काय वाटतं मग नेमकं हे निवडणुकीसाठी हे कामं पूर्णत्वास नेली जात आहेत का? नाही, ही कामं पुरेशी नाही आहे. निवडणुकीसाठी तुम्हाला मतं मागायला यायला ही कामं पुरेशी नाही आहे. 2 महिन्यामध्ये आता या 2 महिन्याची कामं दिली गेली, ही फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच दिली गेली. त्याच्या आधीचे कारण आता आमच्या रस्त्यांचे प्रश्न होते. प्रत्येक रस्त्याने तुम्ही जर कधी इकडे या एरियामध्ये फिरले तर एकही शेतरस्ता झालेला नाही आहे. शेतरस्ते 30 वर्षापासून मागणी करताय शेतकरी, तरी शेतरस्ते होत नाही आहे. मग आपल्याला काय वाटतंय मग जर समजा आपण दिलीप खोडपे सरांना निवडून दिलं तर आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील? 100%. यावर आपलं काय मत आहे? मॅडम, विषय असा आहे की आमचे जे बंधू आहेत ते काही तालुका फिरले नाही, याचा अर्थ मला असं वाटतं आहे की प्रत्येक गाव हे ग्रामीण रस्त्यांनी जोडले गेलेलं आहे. असा एकही रस्ता नाही की तो ग्रामीण रस्ते जोडलेला गेला. आमच्या गावात का नाही झाले रस्ते? जर ते म्हणतात की तालुक्यातले सर्व रस्ते जोडले गेलेले आहेत, मग आमच्या गावात का नाही झाले? मी तर 2019-20 पासून लढतोय त्या रस्त्यासाठी. मी तर तहसीलदारांना निवेदन दिलं, पेपरमध्ये बातम्या लागल्या. यांनी स्वतः रस्ता घेतला, 750-800 मीटरचा रस्ता बनवला. त्या रस्त्याची कंडिशन तुम्ही चला, मी तुम्हाला दाखवतो काय झालेली इथं. म्हणजे जे रस्ते निकृष्ट दर्जाचे बनले असा आरोप ते करतायत. मॅडम, त्या रस्त्यावरती जे बजेट होतं, म्हणजे ते एस्टिमेट होतं, ते फक्त मुरमीकरणाचं होतं. ते 7 लाखाचंच मुरुम टाकायचं होतं. जवळजवळ 2.5, 3, 6 कोटी रुपये त्या रस्त्यांवरती मंजूर झालेले आहे. काय म्हणाले याबाबत? ते जेव्हा होतील तेव्हा मी सत्य मानू मॅडम. कारण स्वतः साधनाताई महाजनांनी रस्त्यांचे बऱ्याच वेळेस उद्घाटन केले. आतापर्यंत मी जो रस्ता सांगतोय त्या रस्त्याचं 4 वेळेस उद्घाटन झालं. इकडे एक लोणवाडी बेटावर जोडणारा रस्ता आहे, या रस्त्याचं पण उद्घाटन झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही. फक्त निवडणुका तोंडाशी जवळ आल्या
की बॅनर लावायचे, बोर्डबाजी करायची, लोकांना सांगायचं हा मंजूर झाला, तो मंजूर झाला, प्रत्यक्षात कामं होत नाही. हा आमचा अनुभव आहे. खुर्द या गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी काही नागरिक आहे, आपण यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत. काय वाटतं आपले आमदार कोण होणार आता? गिरीश महाजन. गिरीश महाजन. दिलीप खोडपे का नाही, भाजपची कामगिरी चांगली आहे. शेतकऱ्याला 2 पैसे भेटून राहिले. काय काय योजना तुमच्या गावात राबवल्या गेल्या? पीक विम्याचे पैसे आले, नुकसान झालं पाण्यामुळे त्याचे पैसे आले, जास्त झाले. लाडके बहिणीले पैसे येऊन राहिले. विकास कामं कसं सुरू आहेत? चांगलं आहे.